समृद्ध पंचायत राज अभियान गावाच्या विकासाची सुवर्णसंधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून गावोगाव ग्रामपंचायतींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही राज्यस्तरीय बक्षिसे मिळवू शकते। हे अभियान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी आहे। त्यामुळे प्रत्येक सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। ग्रामविकास व पंचायती राज विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शिरोळ तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात करण्यात आले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। कार्यशाळेत आमदार यड्रावकर यांनी पुढे सांगितले की या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, ग्रामसुरक्षा, डिजिटल व्यवहार आदी क्षेत्रात गावागावात सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे। लोकांचा सक्रिय सहभाग आणि शासकीय यंत्रणेचे समन्वय यामुळे हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबवले जाणार आहे। या कालावधीत तालुकास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांद्वारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे दिली जाणार आहेत। त्यामुळे प्रत्येक गावाने एकमेकांशी आरोग्यदायी स्पर्धा करत विकासाची दिशा ठरवावी असे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले। यावेळी कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली। ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, शाळा व्यवस्थापन आणि पाणी व विजेची उपलब्धता, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन, महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांचा आढावा घेऊन गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, पाणीपुरवठा उपअभियंता सुनील लोहार, बांधकाम उपअभियंता प्रदीप दुपरे, गटशिक्षण अधिकारी भारती कोळी, कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर, पशुधन विकास अधिकारी पल्लवी कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।